कवाड संघ या ठिकाणी उपस्थित होत आहे. वेलकम. सरपंच आपण सन्मानित करत आहोत. सामन्याला देखील सुरुवात होत आहे. पहिला चेंडू जबरदस्त प्रचंड वेगवान पाहायला मिळाला. इथं विकेट मिळण्याची चान्स आहे. पहिल्या चेंडूवरती फलंदाज जय होईल बाद रनआउटच्या स्वरूपामध्ये. पहिला धक्का गावदुबे स्पोर्ट्स अकोला टीमला धक्का क्रमांक पहिला फलंदाज बाद. पहिल्याच बॉलवरती धावचीची विकेट आली आहे. योगेश पाटीलने कॉल दिला. जय इच्छुक नव्हता ही धाव घेण्याकरिता आणि जी चुकी या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील झाली होती ती चुकी पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळाली. न्यू बॅटर यतीन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. 2 ओव्हरचा सामना बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई मैदानाच्या आतमध्ये. भिवंडी तालुक्यातील 2 ताकदवार संघ आमने सामने. जय बजरंग गोरसई आणि त्यांच्या विपक्षामध्ये आई गावदेवी अकलोली. नेक्स्ट बॉल गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतो. गोलंदाज तनय. यावेळीचा बॉल सबमरीन राहिलाय, खाली राहिलाय. डॉट बॉलची सांगता होईल. टीमची धावसंख्या आपण पाहतोय. खातं खोललं जात नाहीये. 2 ओव्हरचा सामना आहे. यानंतर होणारा सामना असेल पिवळी विपक्ष कुडूस. यानंतर होणारा सामना दोन्ही टीमचे कर्णधार आमच्या टॉप स्पॉट मध्ये येऊन थांबायचंय. पहिल्या 2 चेंडूवरती मात्र तनयने चांगली गोलंदाजी केली. नेक्स्ट बॉल तनयचा. ओहो, दर्जेदार गोलंदाजी या ठिकाणी देखील पाहिलं तर स्विंग अँड मिस. चेंडूवरती नजर ठेवली जात नाही. गुड्डू 11 वसुरी संघ देखील या ठिकाणी उपस्थित होतोय. आपलं हार्दिक स्वागत. सलगचा 3रा बॉल या ठिकाणी डॉट काढलाय. गोलंदाज तनय घातक गोलंदाजी करतोय. यावेळेला इनसाइड एज होती, थांबवलंय योगेशने, थांबवलंय यतीनला. स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय, वेगावरती स्वार होतोय गोलंदाज. 4था बॉल देखील आलाय डॉट स्वरूपामध्ये. लाजवाब गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी तनयची आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सलगचा 4था बॉल त्याने डॉट काढलाय. विकेट टू विकेट गोलंदाजी केली. वेगावरती स्वार झाला आणि वेगाबरोबर टप्पा देखील खूप चांगला ठेवलाय. नेक्स्ट बॉल तनयचा सामना करेल यतीन पाटील. फुलटॉस होता, एलिव्हेशन नव्हता. एजंट टेकन, फलंदाज होईल बाद. यतीन पाटील बॅक टू द डगआउट. क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट, ओपन क्रिकेट ज्यानं गाजवलं तो फलंदाज मैदानात आहे. परंतु दुसऱ्या एंडवरती यतीनने निराश केलंय, नाराज केलंय. पहिल्या बॉलवरती झालेली चुकी आणि चुकीला इथे मात्र माफी नाहीये हे सिद्ध केलंय गोलंदाजानं. शेवटचा अंतिम बॉल पंकज आलाय बॅटिंग करण्याकरिता. फुलटाचा आहे समोरच्या दिशेने अलॉंग दी कार्पेटनं लॉंग ऑन क्षेत्राकडे बॉलला खेळलाय. आता पुन्हा एकदा योगेश पाटीलला नॉस्ट्राईक एंडवरती जावं लागेल. अखेरकार शेवटच्या बॉलवरती एक सिंगल आली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 2 गडी बाद 1 ही धावसंख्या पाहतोय. बॅटिंग करताना टीम अकलोली संघाची नाणेफेकी जिंकली होती. अकलोली टीमने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता, परंतु निर्णय त्यांच्या बाजूने घातक ठरताना पाहायला मिळाला आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त सिंगल आली आहे, परंतु येणाऱ्या 6 बॉलवरती कमीत कमी 15 ते 20 धावा आणाव्या लागतील टीम अकलोली संघाला. दुसऱ्या फेरीतील हा शेवटचा सामना पाहतो. यानंतर 3ऱ्या फेरीला सुरुवात होईल, ज्या ठिकाणी जयराम स्पोर्ट्स पिवळी आणि त्यांच्या विपक्षामध्ये T6 स्पोर्ट्स कुडूस असा सामना आपल्या भेटीला येईल.
षटक क्रमांक 2 मध्ये पंकज भोईर आला, आणखीन एक दर्जेदार खेळाडू भिवंडी ग्रामीण मधील. षटकातला पहिला बॉल या ठिकाणी पंकज भोईरचा असेल. राईट मुहूर्त विकेटने पंकज विरुद्ध पंकज. उलटाचा आहे एलिव्हेशन इथे नव्हतं, एक सिंगल घेतली. आता मात्र योगेश पाटील खूप वेळानंतर स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्ट. एक बाजूने गोलंदाज पंकज तर दुसऱ्या बाजूने फलंदाज योगी. टीमची धावसंख्या 2 अंकावरती आहे. येणारे 5 चेंडू विशेषतः अकलोली टीमसाठी अत्यंत महत्वाचे असतील. अभी नाही तो कभी नाही. योगी पाटीलला तो दम दाखवावा लागेल. समोरच्या दिशेने लॉप केलाय. ओड शॉट, फ्लॅट षटकार, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. साधावा अँड हँडसम षटकार. संघर्षाचा संघर्षमय षटकार आपण पाहिला. योगी पाटील इथे आपल्या नावाची डंका फुंकतोय, आपल्या नावाचा ठसा उमटवतोय. एक बाजूने संघ स्ट्रगल करत होता, संघर्षात होता, संकट मोचक ठरताना योगी पाटील मैदानाच्या आतमध्ये. या वेळेला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. डीपीड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक एक धाव तर मात्र घेतली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धोका ठरू शकेल. ओ यू टी फलंदाज योगी पाटील बाद. तिसरा धक्का. योग्य फेकी होती, योग्य एंड वरती फेकी केली आणि त्यानंतर योगी पाटीलची विकेट. खरं तर 40+ हा खेळाडू आज देखील नवीन खेळाडूंना लाजवेल अशी रनिंग बिटवीन द विकेट. आम्ही ज्या ज्या ठिकाणी समालोचनासाठी जातो ना तिथे नक्कीच आदराने नाव योगी पाटीलचं आम्ही घेतो आणि त्याचबरोबरीने शेखर दळवीचं देखील. हे 2 खेळाडू असे आहेत ना की रनिंग बिटवीन द विकेट मध्ये माहिर आहेत. योगीने प्रयत्न अत्यंत केले परंतु शेवटच्या क्षणाला अपयश वाट्याला आलं त्याच्या. नितीन भोसले मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. टीमची धावसंख्या आपण पाहतोय 9 धावा. 3 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे परंतु 3 चेंडूवरती नितीन भोसलेला इथून त्याचा खेळ दाखवावा लागेल. आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झालेत. जयची रनआउटची विकेट. यतीन पाटील अपयशी ठरला. योगी पाटीलच्या खेळीत एक षटकार आला परंतु त्याला धावचित केलं गेलं आणि तिथून संघ अडचणीमध्ये संकटामध्ये. संकट मोचक बनावं लागेल नितीन भोसलेला. 9 धावा धावफलकावरती आहेत. राईट मोर द विकेटने षटकातला पुढचा बॉल नितीन साठी फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी ग्राउंड. शॉर्ट फाईन लेग मध्ये टिपला जाईल झेल. नितीनचा संपलाय खेळ. चौथा धक्का टीम अकलोली संघाला. स्थितीमध्ये स्वप्नील मैदानात दाखल झालाय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 2 मध्ये 1 जरी आला ना तर मग फाईट देऊ शकेल टीम अकलोली परंतु 2 चेंडू मध्ये एक मोठा स्ट्रोक येणं अत्यंत गरजेचं टीम अकलोली संघासाठी. प्रेक्षकांना हवी आहे प्रेक्षणीय मॅच. शेवट पुढचे 2 चेंडू शिल्लक. राईट मोर द विकेटने मारा केला जाईल. आखूड टप्प्याचा बॉल मिस टाइम स्ट्रोक. काऊ कॉर्नर मध्ये टिपला जाईल झेल. 5वा धक्का. निम्मा संघ परतीच्या प्रवासाला. फलंदाज स्वप्नील बाद. नवीन फलंदाज चेतन मैदानात आलाय. इथून मात्र 5 धक्के. नाणेफेकी जिंकली होती अकलोली टीमने. फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला. निर्णय घातक ठरताना पाहायला मिळाला. ना नावासाठी ना पैशासाठी. आम्ही खेळतो आमच्या गावच्या अस्मितेसाठी. आज या स्पर्धेची सांगता होईल. समारोप पाहायला मिळेल. 5 दिवसाची तब्बल स्पर्धा. या विभागातली नामवंत स्पर्धा. मुख्य व्यासपीठावरती सामाजिक कार्यकर्ते या शहापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय दरोडा साहेब यांचे सुपुत्र देखील या सामन्यांचा आनंद घेत आहेत. अनेक विकसनशील कामं या शहापूर तालुक्यामध्ये त्यांच्या माध्यमातून होत असतात. आखूड टप्प्याचा बॉल
पूल तर केलाय, सक्सेसफुल होईल का पाहावं लागेल. आणि हा नशिबाची साथ मिळत असताना शेवटच्या बॉलवरती षटकार ऑल इंडियर्स आहेत आमचे. आणि इथून मात्र धावसंख्या असेल 15 या धावसंख्येवरती. चला षटकार आहे त्यामुळे 12 चेंडू आणि 16 धावांचं इक्वेशन असेल. विजयाकरता जय बजरंग गोरसई हे संघासमोर. चला नाणेफेकीसाठी या जयराम स्पोर्ट्स पिवळी संघाचे कर्णधार आणि T6 स्पोर्ट्स संघाचे कर्णधार कुडूस संघाचे कर्णधार आपण या ठिकाणी नाणेफेकीसाठी यायचं. आदरणीय माननीय श्री आपल्यामध्ये उपस्थित मान्यवर युवा नेतृत्व सन्माननीय करंजी दरोडा साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण करूयात नाणेफेकी. संदीप दादा पाटील देखील उपस्थित आहेत या स्पर्धेमध्ये. त्यांनी देखील खूप मोठा सहभाग घेतलाय. दोन संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. जयराम स्पोर्ट्स पिवळी आणि विपक्षामध्ये T6-11 कुडूस संघ. करंजी दरोडे साहेबांच्या शुभास आपण हा टॉस यत्न करतोय. पिवळी टीमचे कॅप्टन इथं कॉल देत आहेत. छापायचं कॉल आणि येतोय काटा. टॉस जिंकलाय कुडूस टीमचा कॅप्टनने बॅटिंग स्वीकारली. साहेब नक्कीच आपण या परिसरामध्ये आलेत. नक्कीच आपल्याकडे जाणण्यासाठी आम्ही देखील उत्सुक आहोत. हे अगदी ग्रामीण भागामध्ये जे सावरुलीकरांची स्पर्धा भरवते त्याबद्दल काय मनोगत असेल आपलं? नाही, अतिशय उत्तम प्रकारे सादरीकरण होत आहे आणि प्लेयर पण बघतोय की अरे बापरे, बोल्डवरती बोल्ड करतायत, एवढे चांगले बॉलर आहेत आपल्याकडे, एवढे चांगले बॅटर्स आहेत. तर असंच खेळ सगळ्या गावागावात होत राहावेत. आणि संदीप पाटलांना पण मी विनंती करेन की असे कार्यक्रम असतील तर आपल्याला सांगत चालावे, आपण येत जाऊ. आणि काही सहकार्य असलं तरी आम्ही इथे आहोत, एवढं सांगतो. धन्यवाद. अगदी थोड्याच शब्दांमध्ये साहेबांनी अगदी योग्य मनोगत व्यक्त केलं. साहेब आपल्याला पुन्हा एकदा विनंती असेल की आपण मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. टीम T6-11 कुडूस वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट, बॅट फर्स्ट. आणि नुकता जो सामना विन झाला आपण पाहिला, गावदेवी स्पोर्ट्स वेळी संघ. त्या संघाला वडोली गावचे उद्योजक नरेश पाटील आणि विधी नरेश पाटील यांच्याकडे शुभेच्छा आल्यात. जाऊयात मैदानाच्या दिशेने. इथे मात्र पाहू शकाल 12 बॉल आणि 16 धावांचं आव्हान गाठायचं जय बजरंग गोरसई या संघाला. परंतु वार पलटवार हा पाहत असो आपण. पूर्वार्ध पहिला उत्तर द्यायला सुरुवात होईल. उत्तर कोणत्या पद्धतीने दिलं जाईल, कारण पहिलं सत्र राहिलं गोरसईकरांच्या नावावरती, दुसरं सत्र राहील का अकलोली संघाच्या नावावरती. ज्या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती आणला गेलाय या टीमचा प्रमुख गोलंदाज अथर्व. या हंगामामध्ये संघाने त्याला संधी दिली आणि या संधीचं त्याने सोनं केलंय. प्रत्येक टुर्नामेंट मध्ये हा गोलंदाज बरसलाय, कमी वयाचा खेळाडू, आणि त्याने आज स्वतःला सिद्ध केलंय. आणि अशा मोमेंट वरती त्याला गोलंदाजी करायची आहे जिथून फक्त 16 धावा रोखायच्या आहेत. अशा क्रुशल मोमेंट वरती या गोलंदाजाचा वापर टीम अकलोली संघाने केलाय. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय बॅटर केतन आणि पंकज ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पहिला बॉल, पहिलाच बॉल दिलस्कूप केला बॉलला, अगदी पाहिला तर सुपला शॉट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. पाचापूरच्या नगरीमध्ये उद्ध्वस्त झालं होतं गोरसईकरांचं, ते स्वप्न आज पूर्ण होईल का? कारण खूप स्ट्रगल करतोय हा संघ. आम्ही त्या दिवशी देखील उल्लेख केला, अगदी तोंडात आलेला घास खांडीच्या पाडा संघाने हिसकावून घेतला, मात्र आज त्याचा वचपा काढला जाईल. 4 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं अथर्वचं 4 ने. नेक्स्ट बॉल अथर्वचा राईट आर्म ओव्हर द विकेटने 12 केला जाईल केतनच्या विपक्षात. यावेळेला स्टान्स बदलला, स्विचिटचा प्रयत्न होता, डॉट बॉलची समाप्ती होईल. चांगल्या टप्प्यावरती वेगावरती स्वार झाला, अचूक टप्पा गाठला आणि त्यानंतर एसटी रक्षक योगेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. डॉट बॉल या ठिकाणी 4 धावा धावफलकावरती. अजून देखील सामना संपलेला नाही. टीम गोरसई जिंकणार की टीम अकलोली, परंतु विजय हा क्रिकेटचा होईल. पहिल्या 2 चेंडूवरती 4 धावा येत आहेत. अथर्व पुढचा बॉल घेऊन राईट आर्म ओव्हर द विकेटने केतनच्या विरोधात.
यावेळेला इंटू द गॅप खेळले गेलात. प्रॉपर गॅप सिलेक्शन, जबरदस्त कव्हर ड्राईव्ह, बॉल निघून गेला एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. निम्मा प्रवास गाठलाय. इथून 8 धावांची गरज. 9 चेंडू आणि 8 धावा. अथर्वला डॉट बॉल घ्यावे लागतील, विकेट्स मिळवाव्या लागतील. ओहो, यावेळेला जागते राहावाचा इशारा. तिखा बाउन्सर, उसळी, गती, सर्व गुण संपन्न चेंडू हाताळला गेला, परंतु एका धावेपासून रोखणार नाही. बॅटचा स्पर्श झाला होता आणि त्यानंतर एक सिंगल इथे आली आहे. 9 धावा धावफलकावरती आहेत. पहिला षटक प्रगतीपथावरती आहे. अथर्व इथून मात्र धावा रोखण्यासाठी प्रयत्न करतोय, परंतु आपण पाहिलं ना तर लो स्कोरिंगचा सामना आहे आणि ज्या वेळेला तुम्ही लो स्कोरिंगच्या सामन्यामध्ये खेळताना त्यावेळेला मग तुम्हाला सिंगल धावा या रोखाव्या लागतील. 9 धावा धावफलकावरती. चेंडू क्रमांक 4 चा खेळ संपलाय. अजून देखील पाहिलं तर 7 धावांची गरज. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 8. ओढ द विकेटने पुढचा बॉल अथर्वचा. यावेळेला शॉर्ट टर्म पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल पंकज भोईरच्या बॅट मधून आलाय हा दर्जेदार षटकार. आता मात्र फक्त आणि फक्त एका धाबेची आवश्यकता विजयासाठी जय बजरंग गोडसे ए संघाला. षटकातला पुढचा बॉल या ठिकाणी मार्गस्थ केला जाईल आणि इथून मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बॉल खाली. हेच 2 ते संघ होते पहारे नगरीमध्ये गेले 7 ते 8 वर्षापूर्वी फायनल सामना खेळले होते. तिथे अकलोली संघाने टीम गोडसे संघाला पराभूत केलं होतं आणि त्या स्पर्धेचा अनोखा इतिहास देखील आहे. तो सामना मात्र अकलोली टीमने जिंकला आणि उपविजेतेपद गोडसे टीमने पटकावलं होतं. हेच ते 2 संघ आज आमने सामने. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 15. स्कोर इज लेवल. एका धाबेची आवश्यकता इथून सामना जिंकण्याकरिता. नवीन बॅटर आपण पाहतोय हरेश केणे, या टीमचा एक प्रमुख खेळाडू, दर्जेदार खेळाडू, भिवंडी तालुक्यातील सुप्रसिद्ध खेळाडू म्हणून हरेश केणेची नक्कीच चर्चा नेहमीच आपण पाहिली आहे. असा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हरेश केणे. तर षटक क्रमांक 2 शेवटचं जयला आणलाय. षटकातला पहिला बॉल असेल जयचा. सॉफ्ट हँड बॉलला खेळला आणि विजय प्राप्त करत असताना जय बजरंग गोडसे खूप खूप अभिनंदन. अँड हार्ड लक टीम अकलोली.